काय मग ताई माई अक्का आता झुणक्यावर मारा ना शिक्का. तसं नव्हं, आज मी झुणका भाकर बनवणार हाय. चला मग कढई पातेलं बघूल ठेवा गॅसवर. 3 चमचं त्यामध्ये तेल घालायचं. त्यामध्ये 2 बारीक चिरलेलं कांदा घालायचं. कांदा कसा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा भाजून झाला की त्यामध्ये 3 चमचं लाल तिखट टाकायचं. अर्धा चमचा हळद पावडर टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं. चटणीचा चांगला घमघमाट सुटला की त्यात 1 ग्लास पाणी वतायचं. आता वरून छान कोथिंबीर घालायची. थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. पाण्याला उकळी फुटल्यावर गॅस थोडा बारीक करून घ्यायचा. नंतर त्यामध्ये हळूहळू चण्याचं पीठ वैरून घ्यायचं. जितकं आदानात पीठ मावल तितकंच पीठ वैरायचं. जरी गाठी झाल्या असतील तर त्या छान फोडून घ्यायच्या, कारण या पद्धतीचा झुणका खूप भारी लागतो. आता मला लागली लग्नाची घाई भाई आता बोलू नको माझे राणी. सगळे एकजीव झालं का वरून अजून छान कोथिंबीर टाकून घ्यायची. पीठ वैरून झालं का त्याच्यावर ताट झाकून ठेवायचं आणि 10 मिनिटं वाफ येऊ द्यायची. चला मग झुणका भाकर गरम गरम खाऊ आणि कांदा तोंडी लावू. घरात म्हातार माणूस असेल की असं झुणका द्या करून, बघा किती खुश होतील तुमच्यावर. रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.